आणि आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। राज्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 5029 कोटी रुपये जमा झालेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। निविष्ठा घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर असून स्थानिक पातळीपासून कृषी आयुक्तालय मंत्रालयापर्यंत धागेदोरे आहेत। भारतासह 5 देशांवरती 100% टॅरिफ। अमेरिकेच्या सिनेटमध्ये विधेयक मंजूर करण्यात आले। निर्यातीवरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतकरी कर्जमाफीचे 5028 कोटी वितरित करण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6,22,000 खात्यांमध्ये ही रक्कम गोळा करण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील 16,96,000 शेतकऱ्यांपैकी 6,22,000 जणांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे शुक्रवार रोजी तारीख 7 रोजी 5028 कोटी 70,38,206 रुपये जमा करण्यात आले। ठिबक सिंचनसाठी 45 ते 55% अनुदान। प्रतिथेंब अधिक पीक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 206 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जमीन आरोग्य कार्यक्रमासाठी 5.16 कोटी रुपये। पात्र शेतकऱ्यांना अनुदानित खत नाकारले जाणार नाही। 56 जिल्ह्यातील शास्त्रीय खत विक्रीची नवी पद्धत राबवण्यास मंजुरी देण्यात आली। जळगावमध्ये जलजीवन मिशनच्या 118 योजनांना स्थगिती मिळालेली आहे। 25% कमी प्रगती असलेल्या कामांना कात्री, राज्य शासनाचा निर्णय। कर्जमाफीसाठी मंत्री, खासदार, आमदारांची खाती 2088 लोकप्रतिनिधींची कर्ज खाती सहकार विभागाने ठरवली अपात्र। राज्यामध्ये 2,60,000 कुणबी प्रमाणपत्रे वैध असून 219 अर्ज नामंजूर आहे। 2,96,246 अर्जांची पडताळणी करण्यात आली। यामध्ये 10,843 अर्ज प्रलंबित असून कुणबी वैधतेसाठी ओघ वाढला। 190 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। 8 तालुक्यांमध्ये निम्म्यापेक्षा कमी झालाय तर 165 तालुक्यांनी ओलांडली सरासरी। ओझरखेडा धरणामध्ये सोडले हतनूरचे अतिरिक्त पाणी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। धरणाजवळ नारळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले। रब्बी हंगामासाठी सिंचनाचा प्रश्न सोडवण्यास आता मदत होणार। आता निधीचा डबल गेम थांबणार। प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग होणार। आगामी 1 ऑक्टोबरपासून सर्व प्रकल्पांसाठी जिओ टॅग युनिक इन्फ्रा आयडी प्रणाली लागू होणार। खरीप पिकांची वाढ समाधानकारक असून अंतर्मशागतीच्या कामाला आलाय वेग। संततधार पावसानंतर शेतामध्ये वाढली लगबग। नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागामध्ये समाधान। 6,22,000 शेतकरी कर्जमुक्त करण्यात आलेले आहे। 5,028 कोटी रुपये कर्ज खात्यावरती जमा करण्यात आले। विविध बँकांकडून सुमारे 32 लाख कर्ज खात्यांचा डेटा पोर्टलवरती उपलब्ध आहे। बोगस बियाणे परिणामकारक तपासणीसाठी SITचे गठन। बोगस बियाणे माफियांवरती अकोला पोलिसांचा प्रहार। अकोला जिल्ह्यातील 13 गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू। युरिया खताचा तुटवडा। वाडेगाव परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडले। खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते, तसेच उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अकोला जिल्ह्यातील 19,910 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये तब्बल 169.36 कोटी रुपये जमा झालेले आहे। कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले। चिखलीमध्ये मसालेवर्गीय पिकांची क्रांती। हळदीचे क्षेत्र 71 वरून थेट 1,350 हेक्टरवरती। चांगल्या परताव्यामुळे हळद अद्रक लागवडीकडे कल वाढलेला आहे। गुरांमध्ये वाढतोय लंपीचा प्रादुर्भाव। पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। अंगावरती गाठी व दूध उत्पादन घट। पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना सतर्कतेचे आवाहन केले जाते। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचे नाव आले, मात्र KYCचे घोडे अडले। आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते। सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिकची अडचण निर्माण। पीक विमा रक्कम बँक नोटिसाविरोधांमध्ये शेलगावमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। बार्शी 2 तास वाहतूक बंद होती। जोरदार घोषणाबाजी। प्रशासनाकडून दखल घेण्याच्या आश्वासनाचे आंदोलन मागे घेण्यात आले। पावसाने घेतली उसण। शेती कामांना आलाय वेग। कळवण तालुक्यामध्ये पिके पिवळी पडल्याने चिंतेचे सावट। वाळूज MIDCसाठी 144 MLDची जलसुधारणा। 413 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना। जायकवाडीमध्ये स्वतंत्र पंप हाऊस। जलशुद्धीकरण केंद्र। 23 किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 35,540,000 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपोटी बँकेमध्ये 231 कोटी रुपये जमा करण्यात आले। आनंद वार्ता असून नवीन पीक कर्जाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे।
पशुपालकांना एकदाच 3 वर्षांसाठी काढता येणार पशुधनाचा विमा. हप्त्याची 85% रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार. वाघरूट बनले शेडनेटचे आगार. गावाने रचला इतिहास. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची धरली कास. जालना तालुक्यातील वाघरूट गावाने ठेवला राज्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया. स्वाधार योजनेचा लाभ हवा असेल तर हा अर्ज ठरणार अनिवार्य. 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत असून लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 26 वसतिगृहे. बंपर स्टॉकचा 1,500 टन युरिया गेला तरी कुठे. सरकारी नोंदणीमध्ये 12,916 टन शिल्लक असून प्रत्यक्षामध्ये खताच्या 1 गोणीसाठी शेतकऱ्यांची दिवसभर वणवण होते. परभणी जिल्ह्यामध्ये समृद्धीच्या बळजबरीनंतर 550 हेक्टरसाठी 2,880 शेतकऱ्यांवरती टांगती तलवार. शक्तीपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी प्रशासन हतबल झालेले आहे. शेतकऱ्यांचा संघर्ष हा कायम आहे. एसटीबीटीचा धडका. BG2 बियाण्यांच्या विक्रीला फटका बसतोय. बाजारातील वाटा किमान 35%चा आहे. खत 700 रुपयांनी तडकले. हमीभावामध्ये केवळ 72 रुपयांची वाढ झालेली आहे. धान उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये हमीभाव तोडगा मिळतोय. वाढलेल्या महागाईने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होतोय. पीक विम्याच्या जाचक धोरणाने शेतकऱ्यांना फिरवली पाठ. पालनदूरमध्ये विमा घेणारे प्रमाण हे कमी झाले आहे. 24 तासांच्या सक्तीमुळे अनेकांवरती ओढावले संकट. धान खरेदी मुदतवाढीसाठी किसान सभेचा सरकारला अल्टिमेट दिला जातोय. 14 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. पणन महामंडळाला पूर्वसूचना. जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले कर्जमाफीचे 175 कोटी 78 लाख रुपये. 23,508 शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. 12,679 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 75 कोटी 74 लाखांचा पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे. 81.43% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण. शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान, धानाचे थकीत चुकारे त्वरित द्या. धान उत्पादक शेतकऱ्यांची मागणी केली जाते. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन. नागपूर जिल्ह्यामध्ये 6 लाखांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर्स असून पोहोचल्या केवळ 379 तक्रारी. पुरेशा पावसाअभावी धानाच्या रोवण्या खोळंबलेल्या असून खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन. बहुतांश बांधा कोरड्या असून नदी नाल्यांमध्ये जेमतेम पाणी. 2 एकरामधील तूर उद्ध्वस्त झाली. जामगाव येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. तार कुंपणाचे अनुदान प्रलंबित आहे. पूरग्रस्तांना NDRFच्या निकषानुसार मदत करणार. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार. महाराष्ट्रातील 3 विषयतज्ञ नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड. CBIचा दोषारोपपत्राचा दावा. प्रश्नांची गुप्त नोंद करून हॉटेलमध्ये जाऊन प्रश्नपत्रिका पुन्हा केली तयार. मध्यस्थांच्या साखळीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. गुजरात महाराष्ट्रामधील वीज केंद्रात 7,174 मेगावॅटचे बँकिंग डाऊन. मागणीपेक्षा निर्मिती वाढल्याने उत्पादन घटवले. समतोलासाठी तांत्रिक प्रक्रिया. पपईवरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. उमरा परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडले. पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे रोगाचा फैलाव अधिक होतोय. बाधित झाडे नष्ट करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला. पशुपालकांना एकदाच 3 वर्षांसाठी काढता येणार पशुधनाचा विमा. हप्त्याची 85% रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार. शेतकऱ्यांच्या सिव्हिल स्कोअरचे संरक्षण होणार. श्वेता महालेंचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार विभागाला निर्देश देण्यात आले. वाशिम जिल्ह्यात 10 दिवसात जलसाठ्यात दुपटींपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. प्रकल्पांना संजीवनी मिळाली. लघु प्रकल्प हे 28.63% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20.80% जलसाठा. 77 प्रकल्पांमध्ये 82.33 दशलक्ष घमी पाणी. 7,016 शेतकऱ्यांची KYC प्रलंबित असून सर्व्हर डाऊनची बाधा. आता केवळ 15 दिवसांचीच मुदत देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा बँकेचे 7,635 तर राष्ट्रीयकृत बँकांचे 36,000 शेतकरी लाभार्थी आहेत. 1 लाखांपेक्षा अधिक ग्राहक KYC पासून दूर आहे. 15 ऑगस्ट ही अंतिम तारीख असून नसता मोजा व्यावसायिक दर.